आणि आता लोकसभेबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। लोकसभेची सध्याची सदस्य संख्या आहे 543 इतकी। 2029 ला ही सदस्य संख्या 816 होऊ शकते। तर महाराष्ट्रातून सध्या खासदार 48 निवडून जातात। 2029 मध्ये जवळपास 72 खासदार महाराष्ट्रातून निवडून जातील अशी शक्यता आहे। महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर महिला खासदारांची संख्या होईल 273 इतकी। हे सगळं कसं होणार आहे तर सध्या लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं येणार आहेत आणि त्यामुळे सदस्य संख्या लोकसभेची वाढवण्याचं विधेयक सुद्धा या अधिवेशनात मंजूर होऊ शकतं। 2029 मध्ये जर हे विधेयक आता मंजूर झालं तर 2029 मध्ये लोकसभेचं चित्र नेमकं कसं असेल त्याची A to Z कहाणी आपण पाहूयात। देशातले खासदार वाढणार। आता 543 नव्हे 816 खासदार। देशात 273 महिला खासदार असणार। महाराष्ट्रात आता 48 नव्हे तर 72 खासदार। मोदी सरकारचा हा 2029 चा प्लॅन आहे। दोन्ही विधेयकं मंजूर झाली की देशातल्या खासदारांची संख्या वाढणार आहे। देशातल्या खासदारांची संख्या किती होईल? नव्या रचनेनुसार देशातील खासदारांची संख्या 543 वरून 816 होईल। 2029च्या निवडणुकीत महिला आरक्षण असेल का? 2029च्या निवडणुकीत 33% महिला आरक्षण लागू होणार आहे। महिला आरक्षण लागू झाल्यावर देशात महिला खासदारांची संख्या किती असेल? 33% महिला आरक्षण लागू झाल्यावर देशात 273 महिला खासदार असतील। महिला आरक्षण लागू झाल्यावर महिलांसाठी आरक्षण रचना कशी असेल? प्रत्येक तिसरा मतदारसंघ महिलांसाठी राखीव असेल। खासदारांची संख्या वाढल्यावर सरकार स्थापण्यासाठी मॅजिक फिगर म्हणजे बहुमताचा आकडा कुठला असेल? नव्या रचनेनंतर सरकार स्थापनेच्या बहुमतासाठीचा प्रस्तावित आकडा 409 असेल। नव्या रचनेनुसार महाराष्ट्रात किती खासदार असतील? नव्या रचनेनंतर महाराष्ट्रात 48 ऐवजी 72 खासदार असतील। महाराष्ट्रात किती आमदार असतील? नव्या रचनेनंतर महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 288 वरून 432 इतकी होईल। खासदारांची ही फेररचना कशाच्या आधारावर होणार आहे? खासदारांच्या संख्येची फेररचना ही 2011च्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे। आता जनगणना प्रस्तावित आहे, मग 2011च्या जनगणनेनुसार फेररचना का होणार? जनगणना पूर्ण व्हायला 2027 उजाडेल। त्यानंतर डिलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया स्थापन करून मतदारसंघाची फेररचना करायला वेळ लागेल। ही प्रक्रिया साधारण 2 ते 3 वर्ष चालू शकते। त्यामुळे 2011च्या जनगणनेच्या आधारावरच खासदारांची फेररचना होणार आहे। लोकसंख्येच्या निकषावर खासदारांची संख्या वाढणार आहे का? नाही। खासदारांची संख्या किती वाढवायची याचा निकष काय? खासदारांची संख्या 50% वाढणार आहे। म्हणजेच महाराष्ट्रात 48 खासदार आहेत तर त्यामध्ये आणखी 24 खासदार वाढून ही संख्या 72 होणार आहे। 50% आमदारांची संख्या वाढवल्यामुळे काय होईल? या फेररचनेमध्ये लोकसंख्येनुसार खासदार वाढवले जातील असा एक समज होता। दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली आहे। त्यामुळे उत्तरेतल्या खासदारांचं भलं होईल आणि दक्षिणेकडच्या राज्यांचं नुकसान होईल अशी दक्षिणेकडच्या राज्यांना भीती होती। मात्र लोकसंख्येनुसार नव्हे तर 50% खासदार वाढणार असल्यानं सगळ्याच राज्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा आहे। लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा असलेल्या उत्तर प्रदेशात किती खासदार होणार? नव्या रचनेमध्ये उत्तर प्रदेशात 80 ऐवजी 120 खासदार असतील। नव्या रचनेनंतर लोकसभेत अनुसूचित जातीचे खासदार किती असतील? सध्याच्या लोकसभेत अनुसूचित जातींच्या अर्थात SC खासदारांची संख्या 84 इतकी आहे। ही नव्या रचनेनंतर 136 इतकी होईल। नव्या रचनेनंतर अनुसूचित जमातींच्या म्हणजे ST खासदारांची संख्या किती असेल? सध्या लोकसभेत अनुसूचित जमातींचे अर्थात ST 47 खासदार आहेत। नव्या रचनेनंतर ST चे खासदार 70 असतील। सध्या महाराष्ट्रातले कुठले मतदारसंघ SC साठी राखीव आहेत? महाराष्ट्रात सध्या अनुसूचित जाती अर्थात SC प्रवर्गासाठी 5 मतदारसंघ राखीव आहेत। त्यामध्ये लातूर, सोलापूर, शिर्डी, अमरावती, रामटेक या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। सध्या महाराष्ट्रातले कुठले मतदारसंघ ST साठी राखीव आहेत? सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जमाती अर्थात ST प्रवर्गासाठी 4 जागा राखीव आहेत। त्यामध्ये नंदुरबार, गडचिरोली, पालघर आणि दिंडोरी या 4 मतदारसंघांचा समावेश आहे। हे सगळं लागू करायचं असेल तर काय करावं लागेल? हे सगळं लागू करण्यासाठी संसदेत दोन्ही विधेयकं मंजूर करावी लागतील। संसदेत कुठली विधेयकं मंजूर करावी लागतील? नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा
आणि मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करावी लागतील. महिला आरक्षण विधेयकाचं काय झालंय? 2023 मध्ये 33% महिला आरक्षण कायदा संविधानाच्या 106व्या दुरुस्तीच्या रूपात मंजूर झाला होता. मात्र त्यामध्ये महिला आरक्षण नवीन जनगणनेनुसार लागू होईल असा उल्लेख होता. आता नवीन जनगणनेची वाट पाहण्याऐवजी 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावरच फेररचना व्हावी असा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यासाठी या विधेयकामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयक का मंजूर करावं लागेल? 2011च्या जनगणनेनुसारच 2029च्या लोकसभा निवडणुकांची फेररचना व्हावी असा सरकारचा प्रस्ताव असल्यानं हे विधेयक मंजूर करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी दोन्ही सभागृहात विधेयक 2/3 मतांनी मंजूर होणं आवश्यक आहे. या विधेयकांच्या मंजुरीसाठी सरकारकडून विरोधकांशी संवाद साधला जातोय. संसदेचं अधिवेशन 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे. याच अधिवेशनात ही विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. मुळात खासदारांची संख्या वाढवण्याची गरज का होती? सध्याच्या खासदारांची संख्या ही 1971च्या जनगणनेवर आधारित आहे. 1977 नंतर लोकसभेच्या जागा वाढलेल्या नाहीत, मात्र लोकसंख्या लक्षणीय वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी खासदारांची संख्या वाढवावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.